नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण टाइप्स ऑफ सेट्स आणि इक्वल सेट्स हा टॉपिक बघणार आहोत. म्हणजे संचांचे प्रकार आणि समान संच म्हणजे काय. अतिशय सोपा टॉपिक आहे. टोटल आपल्याला 4 टाइप्स बघायचे आहेत सेट्सचे, ठीक आहे. आणि समान संच हा सुद्धा अतिशय सोपा टॉपिक आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया टाइप्स ऑफ सेट्स पासून, ठीक आहे. आता इथे दाखवल्याप्रमाणे बघा, टाइप्स ऑफ सेट्स आपल्याला बघायचे टोटल 4 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे सिंगलटन सेट, एकल संच, ज्याला मराठीतून एकल संच म्हणतात. मग डेफिनेशन काय अशा सेटची, तर बघा, द सेट विच कन्सिस्ट ऑनली सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. म्हणजे असा सेट, असा संच की ज्यामध्ये फक्त एकच घटक असतो, एकपेक्षा जास्त नाही आणि कमी नाही, फक्त एकच घटक असतो, त्या सेटला आपल्याला काय म्हणायचं आहे, सिंगलटन सेट म्हणायचं आहे. एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, द सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. इवन प्राईम नंबर आपल्याला माहिती केवळ एकच आहे, तो म्हणजे कुठला आहे, 2, सममूळ संख्या, ठीक आहे. म्हणून इथे सेट का लिहिलेला आहे, p इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 लिहिलेला आहे. म्हणजे या सेटमध्ये फक्त एकच घटक आहे, म्हणून सिंगल घटक आहे, म्हणून त्याला सिंगलटन आणि एकल संच असं म्हणतात. अतिशय सोपे टाइप्स आहेत, ठीक आहे. ज्या सेटमध्ये एकच घटक असतो, एकच एलिमेंट असतो, त्याला सिंगलटन सेट म्हणतात. नेक्स्ट काय आहे, एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय असतं, आता याच्यावरून कळालं असं, एम्प्टी सेट म्हणजे काय, रिक्त संच, रिकामा संच, ज्याच्यामध्ये एक सुद्धा घटक नसतो, असतात असेही सेट असतात. बघू आपण एक्झाम्पल बघूया. बघा त्यापूर्वी त्याची डेफिनेशन काय सांगितलेली आहे, द सेट विच कन्सिस्ट नो एनी एलिमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट, ठीक आहे. म्हणजे असा सेट की ज्यामध्ये एक सुद्धा एलिमेंट नसतो, त्या सेटला एम्प्टी सेट म्हणायचं, रिक्त संच म्हणायचं आहे. एक्झाम्पल बघा, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 3. नॅचरल नंबर्स कोणते असतात, 1 2 3 4 5 6 असे असतात. परंतु इथे काय सांगितले, अशा नॅचरल नंबरचा सेट लिहा की जे 2 आणि 3 मध्ये येतील. 2 आणि 3 मध्ये कुठले नॅचरल नंबर असतात, नाही, डायरेक्ट 2 नंतर डायरेक्टली कुठला असणार आहे, 3च असणार आहे. याचा अर्थ या सेटमध्ये कुठला नंबर येणार का, नाही येणार, ठीक आहे. मग हे सेट लिहिताना, एम्प्टी सेट लिहिताना कसे लिहायचे असतात, बघा 2 पद्धतीने लिहिता येतात. एक आहे ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट काढायचं, त्यामध्ये कुठलाही घटक लिहायचा नाही, फक्त त्याच्यामध्ये थोडी जागा सोडायची कर्ली ब्रॅकेट लिहिताना, अशा पद्धतीने, ठीक आहे, फक्त जागा सोडायची मध्ये. आणि त्यानंतर ऑर ए इज इक्वल टू 5. आता हे जे चिन्ह आहे हे कशाचं चिन्ह आहे, फायचं चिन्ह आहे. किंवा मग तुम्ही ए इज इक्वल टू 5 लिहिलं तरी त्याचा अर्थ एम्प्टी सेट होतो, रिक्त संच होतो. कळालं. पहिले 2 सेट कुठले झाले, पहिला आहे सिंगलटन सेट, ज्यामध्ये एकच सेट असतो, आणि दुसरा आहे एम्प्टी सेट, ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसतो, ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरा टाईप बघूया, फायनाईट सेट. फायनाईट सेटला मराठीतून म्हणतात शांत संच. मग कुठल्या सेटला फायनाईट सेट म्हणायचं, द सेट विच कन्सिस्ट लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स इज कॉल्ड फायनाईट सेट. म्हणजे असा सेट की ज्याच्यामध्ये लिमिटेड म्हणजे काय, मर्यादित, आणि काउंटेबल म्हणजे काय, मोजता येतील एवढेच एलिमेंट असतात, घटक असतात, त्याला आपण काय म्हणणार आहोत, फायनाईट सेट म्हणजे शांत संच. जसं आठवड्यातील दिवस आपल्याला माहिती किती, 7 आहेत टोटल. आपल्याला माहिती आहे की एका इयरमध्ये किती मंथ्स असतात, किती महिने असतात, 12 असतात, हे आपल्याला माहिती आहे. मग आपण ते सेट कुठले म्हणू शकतो, फायनाईट सेट. जसं की एक्झाम्पल बघा, इथे काय घेतलेलं आहे, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10. बिटवीन आणि फ्रॉम हे सेमीवाल्यांनी लक्षात असू द्यायचं आहे. बिटवीन 1 to 10 म्हणल्यानंतर 1 आणि 10च्या मधले येतील, 1 आणि 10 त्याच्यामध्ये येणार नाही. परंतु ज्यावेळेस फ्रॉम 1 to 10 लिहिलेलं असेल त्यावेळेस 1 आणि 10 येईल, ठीक आहे. 1 पासून 10 पर्यंतचे सर्व नंबर्स येतील. फ्रॉम 1 to 10 म्हटलं तर 1 पासून 10 पर्यंत, आणि बिटवीन 1 to 10 म्हटलं तर 1 आणि 10 सोडून जे मधले नंबर्स आहेत तेच. बघा इथे बिटवीन 1 to 10 आहे, म्हणजे 1 आणि 10 मधील, म्हणून इथे सेट काय लिहिलेला आहे त्या नॅचरल नंबरचा, 2 3 4 5 6 7 8 9. 1 आणि 10 घेतलं, नाही घेतलं, बरोबर. म्हणजे इथे आपण बघितलं की ह्या सेटमध्ये मोजकेच एलिमेंट आलेले आहेत, आणि आपल्याला माहिती की ते आपण मोजूही शकतो, लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत, म्हणून अशा सेटला काय म्हणायचं आहे, फायनाईट सेट म्हणायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर लास्ट सेट आपल्याला इन्फायनाईट सेट कळालाच असेल, अनंत संच. म्हणजे असे संच, असे सेट की ज्यामधले घटक हे अनंत असतात, इन्फायनाईट असतात,
त्यांना आपण काय म्हणणार आहोत, अनंत संच. बघा, द सेट विच कन्सिस्ट ऑफ अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंट्स इज कॉल्ड इन्फायनाईट सेट. म्हणजे असा संच की सेट की ज्यामधील एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही, म्हणजे अमर्यादित असतात. ठीक आहे, त्या सेट्सला काय म्हणायचं आहे, इन्फायनाईट सेट किंवा अनंत संच म्हणायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट त्याचं एक्झाम्पल बघा काय, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल म्हणजे आता सेट ऑफ नॅचरल नंबर्स असतील, सेट ऑफ होल नंबर्स असेल, सेट ऑफ इंटिजर नंबर्स असेल, सेट ऑफ रॅशनल नंबर्स असू द्या किंवा सेट ऑफ रिअल नंबर्स असू द्या, हे सर्व सेट जे आहेत ते एक्झाम्पल्स कशाचे आहेत, कुठल्या टाईपचे, इन्फायनाईट सेट टाईपचे आहेत. ठीक आहे, बघा, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स n इज इक्वल टू 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. मोजू शकतो का आपण नॅचरल नंबर्स? नाही, कारण की ते किती आहेत, असंख्य आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या सेट्सला आपण काय म्हणणार आहोत, इन्फायनाईट सेट्स. तर हे महत्त्वाचे 4 टाईप्स होते आणि अतिशय सोपे आहे. सिंगलटन, परत एकदा रिवाईज करू. सिंगलटन सेट म्हणजे एकच एलिमेंट असतो, एम्प्टी सेटमध्ये एकही एलिमेंट नसतो, फायनाईट सेटमध्ये मोजकेच एलिमेंट्स असतात आणि इन्फायनाईटमध्ये असंख्य एलिमेंट्स असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता यानंतर काय करूयात आपण, की जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यांचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे फायनाईट सेट आणि इन्फायनाईट सेटमध्ये. ठीक आहे, तर बघूयात. आता नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, क्लासिफाय सेट्स इनटू फायनाईट और इन्फायनाईट सेट्स. म्हणजे आपल्याला शांत किंवा अनंत संच यांच्यामध्ये या सर्व संचांचं काय करायचं, वर्गीकरण करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. चला वन बाय वन आपण क्लासिफिकेशन करूया. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, a इज इक्वल टू x सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की x काय दिलेला आहे, नॅचरल नंबर दिलेला आहे, होल नंबर दिलेला आहे, इंटिजर नंबर दिलेला आहे की रॅशनल नंबर दिलेला आहे. ठीक आहे, हे सर्वात पहिले लक्षात घ्यायचं. x काय दिलेला आहे आपल्याला, x काय आहे, नॅचरल नंबर पैकी एक नंबर आहे. अँड x इज एन ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे काय, विषम संख्या, आणि x ही काय आहे, एक विषम संख्या आहे. तर आपण हिचा संच कसं लिहिणार बघा, क्लासिफिकेशन करताना, वर्गीकरण करताना पहिले तुम्हाला त्या सेटला लिस्टिंग मेथड नुसार म्हणजे यादी पद्धतीने लिहून घ्यावं लागेल. तर बघा, विषम संख्या लिहायच्या आहेत. विषम संख्या कुठून सुरुवात होतात, 1 3 5 7 9 अशा किती संख्या असतील, नॅचरल नंबर्स आहेत. काही लिमिट दिलेली आपल्याला, काही मर्यादा दिलेली का नाही, फक्त नॅचरल नंबर आहेत आणि ते ऑड नंबर आहेत, विषम संख्या एवढं सांगितलं आहे. म्हणून आपण अशा पद्धतीने ते लिहिणार, या झाल्या विषम संख्या. तर आपल्याला दिसते की हा डॉट डॉट केलेला आहे, याचा अर्थ ते काय झालं, इन्फायनाईट झाले, अनंत झाले, असंख्य संख्या आहे. म्हणून हा सेट कुठला असणार मग, इन्फायनाईट सेट. देयरफॉर सेट A is infinite set. कसा सेट आहे तो, इन्फायनाईट सेट आहे, कारण की अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. बरोबर, अमर्यादित आणि असंख्य, न मोजता येण्यासारखे त्याच्यामध्ये घटक आहेत, म्हणून तो काय झाला, अनंत संच. सेकंड एक्झाम्पल बघा काय दिलंय, b is equal to x such that x belongs to n. इथे सुद्धा सांगितलं की x हा नॅचरल नंबर आहे. and 3x - 1 is equal to 0. 3x - 1 is equal to 0. आता हे कसं दिलंय, तर अशा पद्धतीने ज्यावेळेस दिलेलं असेल तर त्याला सर्वात पहिले काय करायचं, याला सॉल्व्ह करून घ्यायचं आणि x ची व्हॅल्यू शोधायची. कशी सॉल्व्ह करायचं बघा, 3x - 1 is equal to 0 आहे. बरोबर, हा प्लस -1 तिकडे गेल्यावर काय होणार, बरोबर साइनच्या या साइडला आल्यानंतर मायनस इकडे आल्यावर काय होतं, प्लस होतं. 0 + 1 किती होणार, 1 होणार. म्हणजे नेक्स्ट काय येणार, 3x = 1. बरोबर, आणि त्यानंतर हा 3x सोबत गुणाकारात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, याचा अर्थ तो इकडे येणार डिवायडेशन मध्ये, म्हणजे तो येणार 1/3 अशा स्वरूपात. मग x ची किंमत आपल्याला काय भेटली, 1/3. परंतु इथे सांगितलं काय, x हा काय नॅचरल नंबर आहे आणि अशा पद्धतीचे नॅचरल नंबर नसतात. नॅचरल नंबर कसे असतात, 1 2 3 4 5 6 7 असे असतात. 1/3 हा नॅचरल नंबर नाहीये, तर हा रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे. त्यामुळे या सेट मध्ये काय येणार, मग काहीच येणार नाही, कारण की x हा काय सांगितलं, नॅचरल नंबर, आणि आला कुठला, रॅशनल नंबर, म्हणून त्या सेट मध्ये एकही एलिमेंट येणार नाही, एम्प्टी. एम्प्टी सेट याचा अर्थ आपण सांगू शकतोय की मर्यादितच आहे,
काही नाहीये याचा अर्थ ते लिमिटेडच आहे. म्हणून या सेटला काय म्हणायचं, देअरफॉर दिस इज अ फायनाइट सेट. म्हणून हा कुठला संच आहे, शांत संच आहे. एकही घटक त्याच्यामध्ये येणार नाही, कारण की x ची किंमत किती आली 1/3 आणि x काय सांगितला होता, नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर असे नसतात, म्हणून याच्यामध्ये एकही घटक येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघा काय दिलंय, c = x such that x belongs to natural number. पुन्हा इथे x हा नॅचरल नंबर सांगितलेला आहे. and x is divisible by 7. म्हणजे x अशी संख्या आहे की तिला 7 ने भाग जातो. तर सेट लिहून घेऊयात आपण. काय येणार बघा सेट, c = 7 ने भागणारी पहिली संख्या कुठली आहे, 7. नॅचरल नंबर नेहमी पॉझिटिव्हच असतात, लक्षात असू द्यायचं. 7 आहे, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 4 = 28. अशा पद्धतीने किती नंबर्स असतील याच्यामध्ये, असंख्य नंबर्स असतील ज्यांना 7 ने भाग जाऊ शकतो. ठीक आहे. याचा अर्थ हा कुठला सेट झाला मग, इनफायनाइट सेट, कारण की याच्यामध्ये अनलिमिटेड एलिमेंट्स आहेत, असंख्य घटक आहेत. म्हणून देअरफॉर धिस सेट इज इनफायनाइट सेट. त्यामुळे हा सेट कुठला आहे, इनफायनाइट सेट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने लिहायचं आहे. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. आता इथे आपल्याला एकच घटक नाही दिला, a आणि b हे दोन घटक दिले. बघा a आणि b घटक असे आहेत की a, b हे काय आहेत, होल नंबर आहेत. होल नंबर कुठून सुरुवात होते, 0 1 2 3 4 असे असतात होल नंबर. ठीक आहे. त्यानंतर आणि पुढे कंडिशन काय दिली की त्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, 9. तर बघा कोणत्या कोणत्या 0 पासून ते 9 पर्यंतच्या कुठल्या नंबरची बेरीज 9 येते. मग डी सेट मध्ये काय काय येणार बघा, 0 आणि 9 ची बेरीज किती येणार, 9. बरोबर. 1 आणि 8 ची बेरीज किती येणार, 9. परत 2 आणि 7, तसंच 3 6, पुन्हा 4 5, राईट. नंतर 5 4. आता हे डबल नाहीये, लक्षात घ्या, हे डबल नाहीये. हा a आहे आणि हा काय आहे, b आहे. तसंच हा a आहे आणि हा काय आहे, b आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. नंतर 6,3, पुन्हा 7,2, नेक्स्ट 8,1 अँड लास्ट 9,0. अशा पद्धतीने एवढेच नंबर्स आहेत, होल नंबर्स, की ज्यांची ऍडिशन किती येते, 9 येते. ठीक आहे, एवढेच आहेत, म्हणून लिमिटेड आहेत. म्हणून याचा अर्थ काय झाला, कुठला सेट झाला हा, दिस इज फायनाइट सेट, शांत संच झाला. कुठला संच झाला, शांत संच. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहायचं आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, फिफ्थ एक्झाम्पल, e = x such that x belongs to integer number. पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या 0 पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर, धन आणि ऋण संख्या येतात. आणि कंडिशन काय दिली की x चा स्क्वेअर किती यायला पाहिजे, 100. मग 100 स्क्वेअर येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, एक आहे 10 आणि एक आहे -10. या दोघांचाही स्क्वेअर केला तर उत्तर किती येतं, 100च येतं. याचा अर्थ दोनच नंबर्स आहेत. म्हणून या सेट मध्ये काय येणार, 10, -10. बघा, प्लस आणि मायनस इंटिजर नंबर आहे म्हणून, बरोबर. म्हणून हा सेट कुठला असणार आहे, दिस इज अ फायनाइट सेट. फायनाइट सेट असणार आहे, शांत संच आहे. हा संच शांत संच आहे. नेक्स्ट सिक्स्थ एक्झाम्पल बघा काय आहे, f = a + b, a, b such that a b belongs to rational number. रॅशनल नंबर आहे, आता लक्षात घ्या, रॅशनल नंबर मध्ये सर्व संख्यांचा समावेश होतो. a + b = 11. a आणि b ची बेरीज किती, 11 आहे. आता लक्षात घ्या इथे व्यवस्थित, हे महत्त्वाचं असतं की काय दिलेलं आहे म्हणून. तर बघा, आता आपण जर बघितलं 1 आणि 10 घेतले, पुन्हा 2 9, शिवाय 0 11, त्यानंतर -4 15,
यांची सुद्धा ऍडिशन केली आपण तर आन्सर काय येणार माहिती का 11, कारण की 15 प्लस मायनस 4 केलं तर 15 मायनस 4 किती होतात 11 होतात. ठीक आहे बघा 3.5 अँड 7.5 पॉइंट मधले नंबर सुद्धा रॅशनल नंबर्स मध्ये येतात. अशा पद्धतीने आपण इथे असंख्य संख्या अशा लिहू शकतो की ज्यांची ऍडिशन किती येते 11 येते, कारण की ए आणि बी काय सांगितलेले आहे क्यू म्हणजे रॅशनल नंबर सांगितलेले आहेत, परिमेय संख्या सांगितलेली. म्हणून हा सेट कुठला येणार इन्फानाइट सेट. धिस इज एन इन्फानाइट सेट, अनंत संच येणार. ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करायचे होते. हे फक्त व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना अवघड जाणार नाही. यानंतर आपण बघणार आहोत इक्वल सेट्स. इक्वल सेट्स काय असतात अतिशय सोपा आहे तो सुद्धा घटक. ठीक आहे नेक्स्ट आता इक्वल सेट्स बघायचे आहेत. समान संच हा सुद्धा अतिशय सोपा टॉपिक आहे, फक्त एकदा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे बघा काय दिलेलं आहे. सपोज ए अँड बी आर टू सेट्स. समजा ए आणि बी हे दोन संच दिलेले आहेत. इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन द सेट बी. समजा सेट ए मधील सर्वचे सर्व घटक सेट बी मध्ये आहेत. आणि नेक्स्ट अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए. आणि जर समजा बी चे पण सर्व एलिमेंट्स ए मध्ये असतील म्हणजेच काय ए चे सर्व घटक बी मध्ये असायला पाहिजे आणि बी सेटचे सर्व घटक सेट ए मध्ये असायला पाहिजे, तरच ते दोन्ही सेट्स काय असतील समान संच असतील किंवा इक्वल सेट्स असतील असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल वरून पटकन लक्षात येईल आपल्याला. बघा एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलंय आपण. ए इज इक्वल टू काय घेतलेलं आहे त्या सेटमध्ये 2 3 5 8 बरोबर काय घेतलेलं आहे 2 3 5 8. नंतर बी सेट काय आहे 8 5 3 2. फक्त ऑर्डर चेंज आहे म्हणजे क्रम चेंज आहे परंतु एलिमेंट्स तेच आहेत, घटक तेच आहे. याचा अर्थ एतले सर्व घटक बी मध्ये आहेत आणि बीतले सर्व घटक ए मध्ये आहेत. याचा अर्थ ए आणि बी घटक कसे झाले सारखे झाले, म्हणून त्यांना कसं लिहिणार ए इज इक्वल टू बी किंवा वर्ड्स मध्ये लिहिताना सेट ए इज इक्वल टू सेट बी असं सुद्धा लिहिलं जातं. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 2n. 2n म्हणजे 2 आणि n मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. n बिलॉंग्स टू n कॅपिटल म्हणजे n बिलॉंग टू नॅचरल नंबर. आणि x कसा आहे x हा आता हे जे आहे ते हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. काय दिलेलं आहे x कसा आहे 0 पेक्षा मोठा आणि इथे दिलेलं आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. बघा ते ह्या चिन्हाच्या खाली अशी एक रेष काढलेली याचा अर्थ इक्वल टू म्हणल्यानंतर तिथे 10 सुद्धा त्याच्यामध्ये येणार. ठीक आहे 10 सुद्धा कन्सिडर करायचा असतो. मग यावरून आपण सेट लिहून घ्यायचा आहे. काय सांगितलेलं आहे x इज इक्वल टू 2n. n हा नॅचरल नंबर आहे आणि x कसा असायला पाहिजे 10 किंवा 0 पेक्षा मोठा, 10 किंवा 10 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठा. मग कुठले नंबर्स येतील 2च्या पटीतल्या संख्या लिहायच्या आहेत. साधं सरळ सांगायचं म्हणलं 2च्या पटीतल्या मल्टिपल ऑफ 2 म्हणजे 2च्या पाड्यातल्या. मग ए सेट मध्ये किती येणार 2 4 6 8 10 बरोबर हे नंबर्स त्याच्यामध्ये येतील. लक्षात आलं. त्यानंतर b इज इक्वल टू y सच दॅट y इज अन इवन नंबर म्हणजे समसंख्या आहे. y काय आहे ही समसंख्या आहे पण कशी आहे y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 10. आता 1 तर काही समसंख्या नाही आहे म्हणून तिला घेणार का आपण नाही. याचा अर्थ 2 4 6 8 10 हेच त्याच्यामध्ये येतील. ह्या बी सेट मध्ये सुद्धा समसंख्या सांगितलेल्या आहे 10 किंवा 10 पेक्षा लहान बरोबर. मग ह्याच येतील 2 4 6 8 10. याचा अर्थ जर आपण बघितलं ए आणि बी या दोन्ही सेटची जर तुलना केली आपण तर दोन्ही सेट्समध्ये इक्वल एलिमेंट्स आहेत. वेगवेगळे एलिमेंट्स दिसत आहेत का नाही. याचा अर्थ दोन्ही सेट कसे आहेत इक्वल आहेत. म्हणून देअरफॉर ए इज इक्वल टू बी म्हणजे ए अँड बी हे सेट कसे आहेत इक्वल आहेत असं आपण सिम्बॉल म्हणजे चिन्हाच्या स्वरूपात लिहू शकतो. कळालं. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. इफ ए इज इक्वल टू 1 2 3 अँड बी इज इक्वल टू 1 2 3 4 देन a is not equal to b. a is not equal to b. व्हेरीफाय इट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पडताळून बघायचं आहे की a is not equal to b आहे का, a आणि b हे इक्वल संच नाही आहेत का हे आपल्याला चेक करून बघायचं आहे. तर मग कसं चेक करणार आपल्याला साधं सरळ दिसतं लगेच
की ए मधले सर्व घटक बी मध्ये आहेत. 1 2 3 आहेत बी मध्ये, बरोबर. 1 2 3 आहेत, परंतु बी मधला एक 4 जो आहे तो ए मध्ये आहे का? नाहीये. बघा, ए फक्त ए चे बी मध्ये आहे म्हणून इक्वल सेट नसतं. ए चे पण बी मध्ये पाहिजे आणि बी चे सुद्धा ए मध्ये, सर्वचे सर्व घटक पाहिजे, एक सुद्धा त्याच्यामध्ये कमी नसावा. मग इथे काय लिहिणार बघा आन्सर मध्ये, हिअर 4 बिलॉंग्स टू बी. हिअर 4 बिलॉंग्स टू बी म्हणजे 4 हा बी पैकी एक घटक आहे, बी पैकी एक घटक आहे. बट 4 इज नॉट बिलॉंग्स टू. इज नॉट बिलॉंग्स टू चिन्ह कसं लिहायचं असतं? असं चिन्ह काढून इथे रेष काढायची असते. ठीक आहे, म्हणजे 4 हा एचा घटक आहे का? नाहीये. म्हणून अशा वेळी हे दोन्ही सेट काय असणार आहेत? अनइक्वल असणार आहेत. म्हणजेच इक्वल असणार आहेत का? नाही. मग ते लिहिणार कसं? ए इज नॉट इक्वल टू बी. नेक्स्ट, फोर्थ एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला? ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर. एक्स हा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. अँड एक्स इज ग्रेटर दॅन 10 अँड लेस दॅन 20. आता ग्रेटर दॅन 10 म्हणल्यानंतर 10 त्याच्यात इन्क्लूड होणार नाही आणि 20 सुद्धा येणार नाही, लेस दॅन 20. मग कुठले आहेत ते नंबर्स? इथे लिहिलेत बघा. ए सेट लिहिलेला आहे. 11 13 17 19 अशा संख्या की ज्यांना एकने आणि स्वतःनेच भाग जातो त्यांनाच प्राईम नंबर्स म्हणत असतात. ठीक आहे, मग आता त्यानंतर बी सेट काय दिलेला आहे? बी सेट ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे आणि फक्त म्हणजे आपल्याला या रूल मेथडवरून, लिस्टिंग मेथडनुसार तो ए सेट लिहून घ्यायचा होता आणि त्यांचं कंपॅरिझन करायचं होतं. मग एज मध्ये जे घटक आहेत तेच कशामध्ये आहेत? बी मध्ये आहेत. याचा अर्थ सेट इथे बघ लिहून घेऊयात आपण, एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी आर इक्वल, देअरफॉर ए इज इक्वल टू बी. म्हणजे ए इज इक्वल टू बी म्हणजेच काय? सेट ए आणि सेट बी काय आहेत? इक्वल सेट्स आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. व्यवस्थित समजून घ्या. रूल मेथडवरून जे आहेत ते एक्झाम्पल्स कसे तयार करायचे, लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहायचं. जर कुठल्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला डिफिकल्टी येते आहे तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला टाईप करून पाठवू शकतात किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा वाटल्यास व्हॉट्सअप नंबरही तिथे दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर वाटल्यास त्या एक्झाम्पलचं फोटो काढून तुम्ही मला काय करू शकतात? व्हॉट्सअपवर सेंड करू शकतात. ठीक आहे, आता आपण काय करूयात, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा जो आजचा टॉपिक आहे तो आपण इथे संपूयात, जो की टाइप्स ऑफ सेट्स आणि इक्वल सेट्सशी रिलेटेड होता. बरोबर. या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरांशी सुद्धा शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.